जगाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात दररोज काही ना काही नवीन घटना समोर येत असतात. अशीच एक धक्कादायक घटना छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यात घडली. त्या दिवशी दुपारचे प्रसन्न वातावरण होते. शहरातील सर्वात गजबजलेल्या आणि वर्दळीच्या इंदिरा मार्केटच्या छतांवर सूर्यकिरणे पडत होती. त्यावेळी कुणालाही स्वप्नातही वाटले नव्हते की या साध्यासुध्या वाटणाऱ्या दिवशी असे एक गंभीर सत्य समोर येईल, जे संपूर्ण परिसराला विचार करायला भाग पाडेल. ही कथा केवळ पोलिसांच्या छाप्याची नाही, तर आपल्या समाजातील त्या काळ्या वास्तवाची आहे, जे आपल्या अगदी शेजारी एका सभ्य आणि गोड चेहऱ्याच्या आड लपून वाढत होते. ही अशी घटना होती, जिने केवळ प्रशासनालाच हादरवून सोडले नाही, तर त्या सर्व कुटुंबांनाही सावध केले, जे प्रत्येक रविवारी आपल्या मुलांसोबत हसत खेळत त्या ठिकाणी जात असत. क्षणभर विचार करा, ज्या ठिकाणी तुम्ही आपल्या कुटुंबासोबत स्वादिष्ट आईस्क्रीम खायला जाता, ज्या मिठाईच्या दुकानाच्या सुगंधाने संपूर्ण बाजार दरवळत असतो, जर त्याच दुकानाच्या वर बंद दरवाजांमागे असा एक बेकायदेशीर धंदा सुरू असेल, ज्याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही, तर तुमच्यावर काय बीतेल? आज मी तुम्हाला जी कथा सांगणार आहे, ती तुम्हाला नक्कीच जागरूक करेल. तुम्ही विचार करायला भाग पडाल की बाहेरून इतके सुंदर आणि स्वच्छ दिसणाऱ्या या जगामागचे वास्तव खरोखरच इतके भयावह आणि समस्यांनी भरलेले असू शकते का? दुर्गमधील इंदिरा मार्केट हे ते ठिकाण आहे, जिथे सकाळच्या पहिल्या किरणासोबतच बाजारात गजबज सुरू होते. भाजी विक्रेत्यांच्या हाका, रिक्षांच्या हॉर्नचा आवाज, शाळेत जाणाऱ्या मुलांचा गोंगाट आणि दुकानांचे शटर उघडण्याचा कडकडाट हेच या बाजाराचे वैशिष्ट्य आहे. याच बाजाराच्या मध्यभागी एक जुनी आणि प्रसिद्ध इमारत उभी होती, जी जलाराम लॉज म्हणून ओळखली जात होती. बाहेरून पाहिल्यावर ती अगदी साधी आणि जुनाट इमारत वाटायची. ती पाहून कोणालाही असेच वाटले असते की शहराबाहेरून आलेले प्रवासी, सेल्समन किंवा छोटे व्यापारी रात्री मुक्काम करण्यासाठी येथे थांबत असतील. या लॉजच्या अगदी खाली एक आकर्षक आणि गजबजलेले मिठाईचे दुकान होते. त्याच दुकानाचा एक भाग आधुनिक आईस्क्रीम पार्लरमध्ये रूपांतरित करण्यात आला होता. काचेचे दरवाजे, आत झगमगणारे निळे, गुलाबी आणि रंगीबेरंगी दिवे, बाहेर येणारी थंड हवा आणि व्हॅनिला व स्ट्रॉबेरीच्या आईस्क्रीमचा दरवळणारा गोड सुगंध. दररोज शेकडो लोक येथे येत असत. लहान मुले आईचा हात धरून आईस्क्रीमसाठी हट्ट करत, तर ज्येष्ठ नागरिक निवांत बसून मिठाईचा आस्वाद घेत असत. मात्र या निष्पाप चेहऱ्यांना आणि आनंदी कुटुंबांना याची किंचितही कल्पना नव्हती की त्यांच्या डोक्यावर असलेल्या त्या जुन्या इमारतीतील बंद आणि ओलसर खोल्यांमध्ये नियमांना धाब्यावर बसवून एक मोठे बेकायदेशीर जाळे चालवले जात होते, जिथे दररोज अनैतिक कृत्ये घडत होती. पण प्रत्यक्षात जे घडले, ते ऐकून तुम्हीही पूर्णपणे हादरून जाल. या संपूर्ण बेकायदेशीर साम्राज्याचा सूत्रधार होता विजय गुजराती. बाहेरून पाहता विजय हा अतिशय सभ्य, हसतमुख आणि मिळून मिसळून वागणारा व्यापारी वाटत होता. बाहेरून पाहिल्यावर विजय हा अतिशय सभ्य, हसतमुख आणि मनमिळावू व्यापारी वाटायचा. तो जेव्हा आपल्या मिठाईच्या दुकानाच्या काउंटरवर बसायचा, तेव्हा ग्राहकांशी इतक्या आपुलकीने बोलायचा की जणू तो त्यांच्या कुटुंबातीलच एक सदस्य आहे. त्याच्या चेहऱ्यावर नेहमीच एक शांत आणि प्रसन्न हास्य असायचे. पण त्या हास्यामागे एक असा धूर्त मेंदू लपला होता, ज्याने गुन्हेगारी आणि चलाखीचं असं जाळं विणलं होतं की ते उलगडणं पोलिसांसाठीही मोठं आव्हान ठरलं. विजय गुजराती हा काही साधासुधा गुन्हेगार नव्हता. त्याला चांगलं माहीत होतं की पोलिसांच्या नजरेतून बचावायचं असेल तर संपूर्ण कारभार अत्यंत गुप्त, नियोजनबद्ध आणि आधुनिक पद्धतीने चालवावा लागेल, जेणेकरून कोणालाही संशयाची साधी चाहुलही लागणार नाही. म्हणूनच त्याने आपल्या या बेकायदेशीर धंद्यासाठी काही असे कडक नियम बनवले होते, जे एखाद्या हॉलिवूडच्या सस्पेन्स चित्रपटालाही लाजवतील. जलाराम लॉजमध्ये एक असा नियम लागू होता, ज्याची माहिती फारच थोड्या लोकांना होती आणि तो नियम कोणीही मोडू शकत नव्हता. नियम होता, नवीन ग्राहकांना प्रवेश नाही. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलंत. तुम्ही त्या भागातील कितीही श्रीमंत व्यक्ती असला, हातात लाखो रुपयांची रोकड घेऊन उभे असला, तरी जर तुम्ही नवीन ग्राहक असाल, तर कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला त्या लॉजच्या पायऱ्या चढण्याची परवानगी नव्हती. विजय गुजरातीचं सुरक्षा कवच इतकं मजबूत होतं की त्याने आपल्या कर्मचाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या होत्या, वर जाण्याचा मार्ग फक्त जुन्या आणि विश्वासू ग्राहकांसाठीच उघडला जाईल. पण प्रश्न असा पडतो की विजयला कसं कळायचं की कोण जुना ग्राहक आहे आणि कोण नवीन? यामागचं सत्य इतकं धक्कादायक होतं की ते समजल्यावर पोलीसही आश्चर्यचकित झाले. विजय गुजरातीकडे एक खास स्मार्टफोन होता. त्या फोनमध्ये त्याच्या या बेकायदेशीर नेटवर्कशी संबंधित श्रीमंत, प्रतिष्ठित आणि व्हीआयपी ग्राहकांचे मोबाईल क्रमांक सेव्ह केलेले होते.
जेव्हा एखाद्या जुन्या ग्राहकाला तिथे यायचं असे तेव्हा तो थेट लॉजमध्ये प्रवेश करत नसे. सर्वप्रथम तो विजयला एक मिस्ड कॉल किंवा गुप्त संदेश पाठवत असे. विजय आपल्या फोनच्या स्क्रीनवर तो नंबर पाहत असे आणि तो नंबर आपल्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये सेव्ह असल्याची खात्री करताच खाली बसलेल्या आपल्या माणसांना हलकासा इशारा करत असे. फक्त एका छोट्याशा इशाऱ्यावर मिठाईच्या दुकानामागील गुप्त दरवाजा उघडला जाई. ग्राहकात प्रवेश करताच तो दरवाजा पुन्हा लगेच बंद केला जाई. बाहेरून पाहणाऱ्याला असं वाटायचं की एखादा ग्राहक मिठाई घेऊन मागच्या दरवाजाने बाहेर गेला असेल. पण प्रत्यक्षात तो व्यक्ती अंधाऱ्या जिन्यावरून वर जात एका पूर्णपणे बेकायदेशीर आणि गुप्त जगात प्रवेश करत असे. नवीन लोकांसाठी खाली असलेलं मिठाईचं दुकान आणि आईस्क्रीम पार्लर हे केवळ एक आडोसा होतं. अशी भिंत जी पाहून प्रत्येकालाच वाटायचं की इथे फक्त एक स्वच्छ, प्रामाणिक आणि कौटुंबिक व्यवसाय सुरू आहे. पण ही तर फक्त सुरुवात होती. महिनोनमहिने हा खेळ कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरू राहिला. विजय गुजरातीच्या तिजोऱ्या भरत राहिल्या आणि वरच्या खोल्यांमध्ये कित्येक असहाय महिलांचं आयुष्य त्या अंधारात अडकत गेलं. मात्र म्हणतात ना, कायद्याचे हात खूप लांब असतात. गुन्हेगार कितीही चलाख असला तरी तो एखादा ना एखादा पुरावा किंवा चूक मागे नक्कीच सोडतो. आसपासचे दुकानदार आणि फेरीवाले यांच्या नजरेतूनही काही गोष्टी सुटल्या नाहीत. दिवसाढवळ्या लोक आपापल्या कामात व्यस्त असताना काही दुकानदारांनी एक विचित्र पॅटर्न लक्षात घ्यायला सुरुवात केली. त्यांनी पाहिलं की दुपारच्या सुमारास अनेक आलिशान गाड्या लॉजसमोर येऊन थांबत असत. त्यातून सूट बूट घातलेले, वयस्कर आणि प्रभावशाली दिसणारे काही लोक उतरायचे. ते ना मिठाईच्या दुकानाकडे पाहायचे ना आईस्क्रीम पार्लरकडे, तर थेट फोनवर कोणाशी तरी बोलत एका ठराविक मार्गाने आत गायब होत असत. पूर्णविराम पूर्णविराम पूर्णविराम. आणि ते एका ठरलेल्या मार्गाने आत गायब होत असत. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे लोक तासनतास बाहेरच येत नसत. हळूहळू संपूर्ण मार्केटमध्ये कुजबूज सुरू झाली. चहाच्या टपऱ्यांवर लोक एकमेकांना विचारू लागले, अरे, या जलाराम लॉजमध्ये नेमकं चाललंय तरी काय? संशयाचं बीज पेरलं गेलं होतं, पण कोणाकडेही ठोस पुरावा नव्हता. त्यामुळे कोणीही थेट पोलिसांकडे जाऊन तक्रार करण्याची हिंमत करत नव्हतं. कारण विजय गुजरातीचा बाजारात मोठा दबदबा आणि प्रभाव होता. पण कथा इथे संपत नाही. म्हणतात ना, कायद्याचं चक्र फिरायला लागलं की मोठमोठे डोंगरही हलतात. परिसरात पसरत असलेल्या या दबक्या अफवांची चाहूल अखेर खाकी वर्दीपर्यंत पोहोचली. दुर्ग सिटी कोतवाली पोलीस आणि आरटी क्राईम अँड सायबर युनिट ACCU यांना या ठिकाणाबाबत बराच काळ गुप्त माहिती मिळत होती. पोलीस ठाण्यातील एका अत्यंत गोपनीय खोलीत IPS अधिकारी हर्षित मेहर आणि DSP भारती मरकाम गंभीर चर्चेत मग्न होते. त्यांच्यासमोर एक गुप्त माहिती देणारा व्यक्ती उभा होता. त्याच्या कपाळावर घाम होता, आवाज गंभीर होता, पण डोळ्यांत खात्री स्पष्ट दिसत होती. त्याने अधिकाऱ्यांना सांगितले, साहेब, जलाराम लॉजमध्ये फक्त प्रवासी राहत नाहीत. दिवसात इथे मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर रॅकेट चालतं. आणि हा काही छोटा मोठा धंदा नाही. यात शहरातील अनेक प्रभावशाली लोक सहभागी आहेत. ही माहिती ऐकताच IPS हर्षित मेहर गंभीर झाले. गर्दीने भरलेल्या कौटुंबिक बाजाराच्या मध्यभागी असा प्रकार सुरू असणे प्रशासनासाठी मोठे आव्हान होते. मात्र अडचण अशी होती की पोलीस थेट जाऊन छापा टाकू शकत नव्हते. जर पोलिसांच्या गाड्या सायरन वाजवत तिथे पोहोचल्या असत्या तर खाली बसलेले विजय गुजरातीचे माणस क्षणात वर खबर पोहोचवली असती. आणि वरचे लोक काही सेकंदांत सर्व पुरावे नष्ट करून खोल्यांचे दरवाजे उघडून जणू काहीच घडलं नाही असा आव आणला असता. त्यातही अनोळखी व्यक्तीसाठी तो गुप्त दरवाजा कधीच उघडत नव्हता. आता पोलिसांसमोर एकच प्रश्न होता, हे संपूर्ण जाळ भेदायचं कसं? यानंतर जे घडलं ते एखाद्या सस्पेन्स चित्रपटालाही लाजवेल असंच होतं. पोलिसांनी अत्यंत हुशारीने आणि बारकाईने आखलेली योजना तयार केली. स्टेग ऑपरेशन करण्याचा निर्णय घेण्यात आला. पोलीस दलातील अशा एका जवानाची निवड करण्यात आली ज्याचा चेहरा शहरात कुणालाही माहीत नव्हता. त्याला साध्या कपड्यांत एका श्रीमंत आणि संशयास्पद ग्राहकाचा वेश देण्यात आला. अनेक तास त्याला प्रशिक्षण देण्यात आले. विजय गुजरातीशी कसं बोलायचं, त्याच्या डोळ्यांत डोळे घालून आत्मविश्वासाने कसं वागायचं आणि स्वतःला असा जुना ग्राहक कसं दाखवायचं की ज्याचा नंबर चुकून डिलीट झाला आहे किंवा जो एखाद्या जुन्या VIP ग्राहकाचा जवळचा मित्र आहे, याचं प्रत्येक बारकाव्याचं प्रशिक्षण त्याला देण्यात आलं. मुखबिराने सांगितलेले सर्व गुप्त कोडवर्डही त्याला पाठ करून घेण्यात आले. रविवारचा दिवस होता. दुपारचे साधारण 3 वाजले होते. नेहमीप्रमाणे बाजारात प्रचंड गर्दी होती. बाहेर उन्हाचा तडाखा होता, पण पोलीस विभागात मात्र तणाव आणि सतर्कता दोन्ही शिगेला पोहोचले होते.
तो बनावट ग्राहक बनलेला जवान आपल्या हृदयाची धडधड नियंत्रणात ठेवत सावकाश मिठाईच्या दुकानाकडे चालू लागला. त्याच्या बुटांचा आवाज बाजाराच्या गोंधळात हरवून गेला होता, पण त्याचं संपूर्ण लक्ष एका ध्येयावर होतं, त्या गोड व्हॅनिला आणि गुलाबजामच्या सुगंधामागे लपलेल्या गंभीर गुन्ह्याचा पर्दाफाश करायचा. दुसरीकडे बाजाराच्या विविध कोपऱ्यांत साध्या गाड्यांमध्ये आणि जीपमध्ये साध्या वेशातील 3 पोलीस पथके सज्ज होती. गाड्यांमध्ये बसलेले जवान आपल्या मोबाईलच्या स्क्रीनकडे नजर लावून बसले होते. त्यांना फक्त एका संकेताचा, एका SMS-चा प्रतीक्षा होती. प्रत्येक क्षण तासासारखा वाटत होता. सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न होता, तो जवान आत प्रवेश करू शकेल का? विजय गुजराती त्याला ओळखेल का? दरम्यान तो बनावट ग्राहक दुकानात शिरला. नेहमीप्रमाणे विजय गुजराती आपल्या गादीवर बसला होता. जवानाने थेट त्याच्या डोळ्यात डोळे घालून आत्मविश्वासाने प्रशिक्षणात शिकवलेली प्रत्येक गोष्ट बोलायला सुरुवात केली. त्याने एका जुन्या प्रभावशाली ग्राहकाचं नाव घेतलं, काही पैसे काउंटरवर सरकवले आणि वर जाण्याचा खास इशारा केला. विजय गुजरातीच्या संशयी नजरा त्या जवानाला डोक्यापासून पायापर्यंत निरखू लागल्या. क्षणभरासाठी जणू काळच थांबला होता. जर विजयने त्याला नकार दिला असता तर संपूर्ण योजना तिथेच फसली असती. पण स्वतःला फारच हुशार समजणारा विजय गुजराती आज कायद्याने रचलेल्या सापळ्यात पूर्णपणे अडकला होता. लोभ आणि त्या जवानाचा आत्मविश्वास यामुळे विजयचा अंदाज चुकला. त्याने आपल्या माणसाला हलकासा इशारा केला आणि क्षणार्धात मिठाईच्या दुकानामागचा तो रहस्यमय दरवाजा उघडला. त्या जवानाने अंधाऱ्या जिन्यावर पाऊल टाकताच त्याला जणू एका वेगळ्याच जगात प्रवेश केल्याचा भास झाला. खालील बाजाराचा गोंगाट पूर्णपणे नाहीसा झाला होता. जिन्यावर एक विचित्र शांतता पसरली होती, अतिशय गडद आणि अस्वस्थ करणारी शांतता. तो जसजसा वर चढत होता तसतशा बंद खोल्यांमधून येणारे मंद आवाज त्याच्या कानावर पडू लागले. संपूर्ण वातावरणात काहीतरी संशयास्पद आणि अस्वस्थ करणारे जाणवत होते. लॉजच्या मुख्य कॉरिडॉरमध्ये पोहोचल्यावर त्याने स्वतःच्या डोळ्यांनी जे पाहिले त्याने पोलिसांना मिळालेली माहिती 100% खरी असल्याचे सिद्ध झाले. वेगवेगळ्या खोल्यांच्या बाहेर काहीजण पहारा देत उभे होते. खोल्यांचे दरवाजे अर्धवट उघडे होते आणि आत दिसणारे दृश्य तिथे नेमकं काय सुरू आहे हे सांगण्यासाठी पुरेसं होतं. परिस्थिती इतकी गंभीर होती की जवान क्षणभर थबकला, पण लगेचच त्याला आपल्या कर्तव्याची आठवण झाली. त्याने स्वतःला सावरलं, वॉशरूमला जाण्याचा बहाणा केला आणि सावधपणे आपला स्मार्टफोन बाहेर काढला. नेटवर्क खूपच कमकुवत होतं, तरीही कसाबसा त्याने बाहेर थांबलेल्या आपल्या पथकाला गुप्त संदेश पाठवला. ग्रीन सिग्नल, रेड मारा. बाजाराबाहेर गाड्यांमध्ये बसलेल्या DSP आणि IPS अधिकाऱ्यांच्या मोबाईलवर तो संदेश येताच संपूर्ण पथक तात्काळ ॲक्शनमध्ये आलं. चला, निघा. संपूर्ण इमारतीला घेरा घाला. साहेबांचा आदेश वॉकी टॉकीवर घुमला. क्षणातच गाड्यांचे दरवाजे धाडधाड उघडले. साध्या वेशातील अनेक पोलीस कर्मचारी, ज्यामध्ये महिला पोलिसांचाही समावेश होता, विजेच्या वेगाने जलाराम लॉजच्या दिशेने धावू लागले. बाजारात आईस्क्रीम खात असलेले लोक, भाजीपाला खरेदी करणाऱ्या महिला आणि इतर नागरिक हा अचानक सुरू झालेला गोंधळ पाहून थक्क झाले. नेमकं काय घडलं आहे हे कोणालाच समजत नव्हतं. डोळ्याची पापणी लवते न लवते तोच पोलिसांनी संपूर्ण लॉजला चारही बाजूंनी घेराव घातला. पळून जाण्यासाठी एकही मार्ग उरला नव्हता. ना पुढचा दरवाजा, ना मागची खिडकी. जिकडे तिकडे फक्त खाकी वर्दीचा कडक पहारा होता. पोलिसांच्या मोठ्या पथकाने थेट मिठाईच्या दुकानात धाड टाकली. तोपर्यंत विजय गुजराती आपल्या गादीवर बसून नोटा मोजत होता. मात्र पोलिसांना पाहताच त्याच्या चेहऱ्याचा रंगच उडाला. नेहमी चेहऱ्यावर दिसणारे ते बनावटी हसू एका क्षणात गायब झाले. तोवर विजय वरच्या मजल्यावर कोणाला इशारा देण्यासाठी फोन उचलणार, इतक्यात एका पोलिसाने त्याला खुर्चीतून उठवून ताब्यात घेतले. विजय, तुझा खेळ आता संपला, एका अधिकाऱ्याने कडक आवाजात म्हटले. त्यानंतर पोलिसांचे पथक वेगाने लॉजच्या जुन्या जिन्यावरून वर चढू लागले. या अचानक झालेल्या छाप्यामुळे संपूर्ण लॉजमध्ये एकच खळबळ उडाली. आत बसलेल्या VIP ग्राहकांच्या कानावर पोलिसांचा आवाज पडताच त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. दार उघडा, पोलीस. या आदेशाने संपूर्ण कॉरिडॉर दणाणून गेला. काही क्षणांपूर्वी आपल्या पैशाचा आणि प्रभावाचा गर्व बाळगणारे लोक आता लपण्यासाठी जागा शोधू लागले. पोलिसांनी एकामागून एक सर्व खोल्यांचे दरवाजे उघडायला लावले. पोलिसात शिरताच त्यांना दिसलेले दृश्य संपूर्ण प्रकरणाची गंभीरता स्पष्ट करणारे होते. खोल्यांमधील परिस्थिती स्पष्टपणे कायद्याचे उल्लंघन होत असल्याचे दर्शवत होती. या संपूर्ण बेकायदेशीर रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या 3 महिलांना आणि 2 VIP ग्राहकांना पोलिसांनी संशयास्पद अवस्थेत रंगेहात पकडले.
क्षणभर त्या ग्राहकांचा विचार करा. हे समाजातील तथाकथित प्रतिष्ठित आणि सन्माननीय लोक होते. त्यांच्या वयात त्यांनी आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवायला हवा होता. समाजात जबाबदार ज्येष्ठ नागरिक म्हणून आयुष्य जगायला हवे होते. पण त्याच वयात ते अशा बेकायदेशीर आणि अनैतिक कृत्यात सहभागी झाले होते. पोलिसांनी त्यांना पकडल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरील भाव पाहण्यासारखे होते. ते पोलिसांसमोर हात जोडून विनवण्या करू लागले. साहेब, आम्हाला सोडा. आमची अब्रू जाईल. आमच्या मुलांना कळलं तर ते आमच्याबद्दल काय विचार करतील? एका वृद्ध ग्राहकाने विनवणी केली. पण त्या क्षणी त्यांच्या या शब्दांना पोलिसांसाठी काहीही महत्त्व नव्हते. कारण त्यांनी केलेल्या बेकायदेशीर कृत्याला कायद्याच्या नजरेत कोणतीही माफी नव्हती. दुसरीकडे या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या तिन्ही महिलांनी आपले चेहरे ओढणी आणि कपड्यांनी पूर्णपणे झाकून घेतले होते. त्या स्पष्टपणे घाबरलेल्या आणि अस्वस्थ दिसत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावरील भीतीच सांगत होती की गुन्हेगारीचं हे जग आतून किती पोकळ आणि भयावह असतं. पोलिसांनी तात्काळ त्यांना आपल्या संरक्षणाखाली घेतले. ही कारवाई काही 15-20 मिनिटात संपणारी नव्हती. सलग 5 तास पोलिसांनी लॉजचा कानाकोपरा तपासला. प्रत्येक खोली, प्रत्येक पलंग, प्रत्येक कपाट आणि प्रत्येक ड्रॉवरची अत्यंत बारकाईने झडती घेण्यात आली. हे संपूर्ण ऑपरेशन अत्यंत मोठ्या प्रमाणावर राबवण्यात आले होते. झडतीदरम्यान पोलिसांच्या हाती लागलेल्या वस्तूंनी हे स्पष्ट झाले की येथे मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर धंदा सुरू होता. घटनास्थळावरून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात आक्षेपार्ह आणि संशयास्पद साहित्य जप्त केले. अनेक आक्षेपार्ह साहित्य तेथे विखुरलेले आढळले. खोल्यांची अवस्था अत्यंत अस्ताव्यस्त होती. काही संशयास्पद वस्तू आणि वापरलेल्या साहित्याचा पोलिसांनी ताबा घेतला. मात्र सर्वात मोठा पुरावा होता तो पोलिसांच्या हाती लागलेला रजिस्टर. तो साधा रजिस्टर नव्हता, तर संपूर्ण बेकायदेशीर रॅकेटचा कच्चा हिशेब होता. विजय गुजरातीने स्वतःला फार हुशार समजत असतानाच एक मोठी चूक केली होती. त्याने त्या रजिस्टरमध्ये प्रत्येक ग्राहकाची नोंद ठेवली होती. कोण कोणत्या दिवशी आला, किती पैसे दिले, कोणाशी संपर्क झाला याची सगळी माहिती त्यात लिहिलेली होती. जेव्हा पोलीस अधिकाऱ्यांनी तो रजिस्टर उघडला, तेव्हा त्यातील काही नावे आणि मोबाईल क्रमांक पाहून तेही काही क्षण थक्क झाले. याशिवाय घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात रोख रक्कम, 4 महागडे स्मार्टफोन आणि सुमारे 80 संशयास्पद वस्तू जप्त करण्यात आल्या. 5 तास चाललेले हे मोठे ऑपरेशन शेवटच्या टप्प्यात पोहोचत असताना लॉजच्या बाहेर मोठी गर्दी जमली होती. काही तासांपूर्वी ज्या मिठाईच्या दुकानातून लोक आपल्या मुलांसाठी पेढे आणि बर्फी विकत घेत होते, तेच लोक आता शांतपणे त्या लॉजच्या बाल्कनीकडे पाहत उभे होते. संपूर्ण बाजारात एकच चर्चा सुरू होती. बंद दरवाजांमागे आपल्या शहरात एवढा मोठा बेकायदेशीर प्रकार सुरू होता, यावर कोणाचाच विश्वास बसत नव्हता. पोलीस बंदोबस्तात त्या 3 महिलांना आणि पकडलेल्या ग्राहकांना एकामागून एक बाहेर आणण्यात आले. कॅमेऱ्यांचे फ्लॅश चमकू लागले. महिलांनी आपले चेहरे पूर्णपणे झाकले होते. त्यांना पोलिसांच्या वाहनात बसवण्यात आले. त्यांच्यासोबत 2 ग्राहक आणि या संपूर्ण रॅकेटचा मुख्य सूत्रधार विजय गुजरातीलाही बाहेर आणण्यात आले. काही तासांपूर्वी आत्मविश्वासाने भरलेला विजय गुजराती आता मान खाली घालून उभा होता. त्याला समजले होते की त्याचे संपूर्ण बेकायदेशीर साम्राज्य आता उद्ध्वस्त झाले आहे. या मोठ्या कारवाईत 3 महिला, 2 ग्राहक आणि इतर आरोपींसह एकूण 8 जणांना ताब्यात घेण्यात आले. दुर्ग पोलिसांनी सर्वांना थेट सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात नेले, जिथे त्यांची कसून चौकशी सुरू झाली. IPS हर्षित मेहर आणि DSP भारती मरकाम स्वतः या संपूर्ण प्रकरणावर लक्ष ठेवून होते. माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आम्हाला जलाराम लॉजमध्ये बेकायदेशीर हालचाली सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस आणि ECCUच्या संयुक्त पथकाने छापा टाकला. संचालक विजय गुजरातीसह काही जणांना संशयास्पद अवस्थेत ताब्यात घेण्यात आले असून मोठ्या प्रमाणात पुरावे जप्त करण्यात आले आहेत. पुढील चौकशी सुरू आहे. पत्रकारांनी हा प्रकार किती दिवसांपासून सुरू होता असा प्रश्न विचारला असता अधिकाऱ्यांनी सांगितले की, लॉज जुना असला तरी हे अनैतिक कृत्य गेल्या 5 ते 6 महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात सुरू होते. बाहेरून महिलांना आणले जात नव्हते, तर आसपासच्या परिसरातील काही महिलांचा यात सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे अशा आरोपींवर कायदेशीर कारवाई काय होणार? भारतात अशा गुन्ह्यांवर कठोर कायदेशीर तरतुदी आहेत. एखाद्याने जाणूनबुजून आपल्या हॉटेल, लॉज किंवा मालमत्तेचा वापर अशा बेकायदेशीर कृत्यांसाठी होऊ दिल्यास तो गंभीर आणि अनेक प्रकरणांत अजामीनपात्र गुन्हा ठरू शकतो. दोष सिद्ध झाल्यास संबंधित मालकाला कारावास, दंड आणि संबंधित जागेवर कायदेशीर कारवाई होऊ शकते.
तसेच अशा बेकायदेशीर कमाईवर जगणारे दलाल, व्यवस्थापक किंवा या प्रकाराला मदत करणाऱ्या व्यक्तींवरही कठोर कारवाईची तरतूद आहे. या प्रकरणात ताब्यात घेतलेल्या ग्राहकांविरोधातही संबंधित कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास न्यायालयीन प्रक्रियेनुसार केला जाणार आहे. पोलिसांनी स्पष्ट केले आहे की सर्व आरोपींना न्यायालयात हजर करून रिमांड मागितला जाईल. त्यांचे मोबाईल फोन, कॉल डिटेल्स आणि इतर डिजिटल पुरावे तपासून या संपूर्ण नेटवर्कचे इतर धागेदोरे शोधले जाणार आहेत. दुर्ग पोलिसांची सतर्कता, मुखबिराने दिलेली वेळेवरची माहिती आणि तब्बल 5 तास चाललेली ही कारवाई यामुळे पुन्हा एकदा सिद्ध झाले की गुन्हे कितीही गुप्तपणे केले तरी शेवटी ते कायद्याच्या कचाट्यात सापडतातच. या घटनेतून समाजालाही एक मोठा धडा मिळतो. आपल्या परिसरात काही संशयास्पद हालचाली दिसत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. वेळेवर पोलिसांना माहिती दिल्यास अनेकांचे आयुष्य वाचू शकते आणि समाज अधिक सुरक्षित राहू शकतो. या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचे मत काय आहे? अशा घटना वारंवार का घडत आहेत? यामागे पैशाचा हव्यास अधिक कारणीभूत आहे की समाजातील नैतिक मूल्यांची घसरण? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. जर तुम्हाला ही माहिती महत्त्वाची वाटली असेल आणि पोलिसांची ही कारवाई योग्य वाटत असेल, तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करा, जेणेकरून अधिकाधिक लोक जागरूक होतील. अशाच सत्य घटनांवर आधारित आणि समाजजागृती करणाऱ्या व्हिडिओंसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा आणि आपला अभिप्राय कमेंटमध्ये जरूर लिहा.